बून से गई बहुत से नहीं आती असंही आपण म्हणतो आणि अब्दुल नाही, सत्तारांनी त्याला अगदी कधी म्हणजे मुंडकं छाटलं जातंय अशा पद्धतीची टोकाची टीका केली. याचा कुठेच भाजपवरती किंवा महायुतीवरती परिणाम होत नाहीये का? म्हणजे हे सहन कसं होतंय भाजपला? पूर्वीजी बून से गई हौद से नहीं कधी म्हणतात, जेव्हा आमचा निवडणुकीमध्ये पराभव होईल, आम्ही महायुती म्हणून पराभूत होईल, तेव्हा तुम्हाला हा वाक्यप्रचार वापरण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत तुम्ही थोडंसं वाट बघा. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी महायुतीच्या 17च्या 17 लिहून घ्या, तुम्ही आज रेकॉर्ड करा. महायुतीच्या 17च्या 17 जागावर महायुतीचा विजय होईल. राहिला प्रश्न अब्दुल सत्तार यांचा, तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येणार नाही. अब्दुल सत्तारांची काय मागणी होती? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य नगरसेवकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य वर्षानुवर्ष कार्यकर्ते करणाऱ्या, काम करणाऱ्या शिवसैनिकाला, निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी मागणी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी आपल्याच कुटुंबात, आपल्याच मुलाला संधी द्या अशा पद्धतीची मागणी होती. ही मागणी ना अधिकृतपणे शिवसेनेची होती. हा एखाद्या शिवसैनिकाला, निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार जर का संघर्ष करत असले आणि त्यांना असं वाटलं असतं की आता आमच्यावर अन्याय होतो, आमचा हा वर्षानुवर्ष कार्य करणारा शिवसैनिक आहे, त्याला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे माझ्या पक्षावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, तर मी अब्दुल सत्तारांचं समजू शकतो. पण ते अब्दुल सत्तारांची मागणी कुणासाठी होती? स्वतःच्या मुलाबाळासाठी तुम्ही महायुतीवर आरोप करणार, स्वतःच्या मुलाचं हित बघण्यासाठी तुम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं डोकं ठीक आहे छाटण्याचा नवनाथजी, प्रयत्न तुमचा करते. या संदर्भातला मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. पण आता असं आहे की दरवेळेला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हा एक पॅटर्नच झालेला आहे की निवडणुका येऊ देत, पालकमंत्रीपद असू देत, मंत्रीपद असू देत, या सगळ्याच टप्प्यांवरती नाराजी नाट्य सातत्याने महायुतीमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने. आता 2029 मध्ये तुम्ही मला कालच म्हणाला होतात की 100% एकत्र महायुती म्हणूनच तुम्ही लढणार आहात. तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा कोणीतरी वक्तव्य करतं महायुतीतलाच एखादा नेता की मुंडकं छाटलं जातंय आमच्या पक्षाचं एका दुसऱ्या पक्षाकडनं, तेव्हा या सगळ्याचा मतदारांवरती कुठेच परिणाम होणार नाही पुढच्या काही वर्षामध्ये? मतदार फार सुज्ञ असतात. पूर्वी जी मतदारांना माहिती आहे की अब्दुल सत्तार हे शिवसेनेसाठी संघर्ष करत नाहीत, स्वतःच्या मुलासाठी संघर्ष करतात, हे मतदारांना स्पष्टपणे माहित असतं. त्यामुळे याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला देखील काही ठिकाणी अशी वक्तव्य आली. कोकणामध्ये नारायण राणेचे 2 मुलं नितेशजी राणे आणि निलेशजी राणे यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला. काय झालं? या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली. असा संघर्ष करण्याचा, असा वाद पेटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. घरामध्ये 2 भाव असतात, त्यांचंही पटत नाही, तिथं देखील वाद होतात, परंतु आमच्यामध्ये कुठेही मतभेद आहेत, मनभेद नाहीयेत. आम्ही महायुती म्हणून आणि आमचा अजेंडा स्पष्ट आहे. ठीक आहे नवनाथजी, आता आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांतजी, आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये. आणि आता तुम्ही चर्चा ऐकली असेलच, पण सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की सत्तारांची खतखत गेले काही दिवस सुरू असलेली ही व्यक्तिगत आहे असं काल मनीषा कायंदे जेव्हा आलेल्या होत्या झिरो आवरवरती तेव्हा त्या म्हणालेल्या होत्या. फक्त संभाजीनगरची जागा हातातून गेल्यामुळे आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ही खतखत केवळ त्यामुळेच आहे का? अब्दुल सत्तारांची खतखत ही त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवली, पण आता मात्र ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बंड केल्यासारखं वाटतंय. अनेकांना वाटतंय हे बंडच चाललंय म्हणून. मग हा सगळा जर प्रकार पाहिला तर महायुतीमध्ये खूप बेबनाव आहे हे दिसून येतं. एकाच ठिकाणी 3-3, 4-4 ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच आपण ऐकलं तुमच्याकडनं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की हे बेबनाव जास्त आहे. आता उद्या फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे. एखाद्या वेळेस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे जर उद्या परत त्यांना समजून सांगतील आणि मग काहीतरी आश्वासन देतील की बाबा 2.5 वर्षानंतर परत आता मंत्री बदलणार आहे, तर ते त्यांना जागा पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे सुरू केलं असं हे पण अनेकांनी बोलून दाखवलं. पण मला या ठिकाणी हेच सांगायचं की आता हे बेबनावाने आता कुठेतरी यांच्यामध्ये बेबनाव आणि यांच्यामध्ये भांडणं